भगवंतांचे 16,108 विवाह आहेत. किती आहेत? 16,108. भगवंताचा काल रुक्मिणी स्वयंवर हा विवाह आपण पाहिला. याच्यानंतर माझ्या भगवंताच्या 8 प्रमुख धर्मपत्नी आहेत, ज्याला अष्टमुख्य नायिका म्हटलेला आहे. सत्यभामा, जांबवंती, कालिंदी, बर का, मित्रगंगा आहे, नागनजिती आहे, भद्रा आहे, लक्ष्मण आहे. या अष्टमुख्य नायिका आहेत. याच्यामध्ये कालिंदी बोलते बर का. कालिंदी उवाच, ही भगवान सूर्याची मुलगी आहे. कोणाची आहे? कालिंदी. अहम देवसे सवितूर दुहिता पतिमिच्छति विष्णुं वरेण्यं वरदं तपः परममास्थिताः. भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून कठोर तप केलं, कठोर तप बर का. आणि शेवटी तथास्तु म्हणून सूर्यपुत्री कालिंदी तिने भगवंताला प्राप्त करून घेतलेला आहे. गोड जीवन चरित्र आहे. आपण जर प्रत्येकीचा एक एक श्लोक जरी पाहत गेलो तर मला वाटेल आपलं सकाळचं सत्र इथंच संपेल, तरी पूर्ण व्हायचं नाही. फक्त टच म्हणून तुम्हाला सांगतो, कारण अलीकडे आता टच प्यारचा जमाना आहे. जुना नोकिया राहिला ना, आता अँड्रॉइड सिस्टीम आली. बोट लाईल तिथे गुदगुल्या. मोबाईलला फक्त स्क्रीन टच. कोण जुना मोबाईल वापरता का तुम्ही? तुमचं पोरगं वापरेल का जुना मोबाईल? नाही वापरणार. अशा अष्टनायिका आहे. या नायिकेंचं जीवन चरित्र अलौकिक आहे. अलौकिक आहे, अलौकिक. कौशल देश राजा नग्नजित यांची मुलगी परम सुंदर आहे, नागनजिती बर का. अत्यंत सुंदर जंबूद्वीप जप असा नागनजितीचा देखील स्वीकार माझ्या भगवंतानी केलेला आहे. भद्रा आहे, लक्ष्मण आहे बर का. लक्ष्मणा नरेंद्र वाचा कविभीर विगर्हिताः. राजन, यामध्ये सत्यभामा बर का, जिचं जीवन चरित्र विलक्षण आहे. सत्यभामा, ज्या सत्यभामेने महर्षी नारदांना भगवान दान केला. दान. सत्यभामा दान करी नारदास. काय सामर्थ्य असेल महाराज. स्वतःचा नवरा दान करून टाकला. बाकीचे कपाळात आणून घेतलं आणि काय केलं. नवरा दानात गावला महाराज आले, दक्षिणा दान करावी, वस्त्र दान करावी, धान्य दान करावं का नवरा. 1-2 पोरं दान करायचे. जा घेऊन आळंदीला पकवा शिकवा यांना. मालकच दान केले. अलौकिक अधिकार आहे सत्यभामेचा. मला वाटतं तुम्ही श्रवण केले का नाही केले मला कल्पना नाही, किंतु रामायणामध्ये हा गोड आणि सुंदर विषय आलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र रामकृष्ण या मला जेव्हा
रावणासोबत युद्ध करण्यासाठी पंपा सरोवरावरून पुढे गेलेले आहेत. वाटेमध्ये थोडस बोलतो राहिला आपला विषय आहे. मातंग ऋषीचा आश्रम लागला. कोणाचा? मातंग ऋषीचा. ज्या मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये महान भगवत भक्त शबरी माता, मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांच्या शिवेमध्ये शबरीनं विचार केला की आपल्या विवाहामध्ये जर निष्पाप पशूंची हत्या होत असेल तर हा विवाह करून आपलं मंगल होणार आहे का? कोण बोलते? शबरी. बालवयात बकऱ्या राखणारी शबरी, गुरढोर राखणारी शबरी. वडिलांनी विवाह ठरवला. वडील अज्ञानी आहे, परंतु शबरीच्या अंतःकरणामध्ये विवेक आहे. विवेक. ही छोटीशी मुलगी शबरी 7व्या-8व्या वर्षीच विचार करते. एक तर बालविवाह, एक ध्यानात घ्या. काल पण बोललो, आज पण बोलतो, मुलींना शिकू द्या. मुलींना शिकू द्या. कमी वयामध्ये बालविवाह ही प्रथा मोडीत काढा. बालविवाह कायद्याने गुन्हा आहे. मी तुम्हाला एक उदाहरणार्थ विचारतो. कुंभार मातीचं गाडगं बनवतो, बरोबर आहे महाराज? त्या गाडग्यामध्ये पाणी केव्हा सपाटतं? केव्हा? ते परिपक्व होईल तेव्हा. ते गाडगं बनवून त्याला भट्टीमध्ये टाकून त्याला भाजून तापून वगैरे झाल्याच्या नंतर त्याच्यात पाणी टिकतं. आणि कच्च जर मडकं जर तुम्ही त्या मडक्यामध्ये पाणी टाकलं तर ते पाणी राहत नाही. ते गाडगं फुटलं जातं, नाश पावतं. हेही तसाच आहे. तुमच्या आमच्या मुली अर्थात बालवयामध्ये त्यांची मानसिक शारीरिक वाढ झालेली नसते. आलं का लक्षामध्ये? आणि अशा काळात जर आपण बालविवाह केली तर नको ती आघात, नको ती दुःख आपल्या मुलींना भोगावे लागतात. आलं का लक्षामध्ये? तेव्हा संपूर्ण सर्वांगीण वाढ झाली पाहिजे. शारीरिक वाढ आहे, मानसिक वाढ आहे. ती मुलगी उपवर झाल्याच्या नंतरच विवाह केला पाहिजे. म्हणून बालविवाह करू नका. पोरींना शिकू द्या. आज बालिका दिन आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई. मुली कमी नाही. मी रोज बोलतो, रोज माझा हा विषय सामाजिक परिवर्तन हा माझा प्रमुख विषय महाराज. कीर्तन, भागवत, नंतर समाज घडला पाहिजे, समाज जागृती झाली पाहिजे. ज्या साधू संतांनी तुम्हाला आम्हाला उत्तिष्ठ जागृत वरांनी बोधित कशाला सांगितलं? उठा जागे व्हारे आता. ते अर्धा किलोचे टाळ पाव किलो करायचे, छटाकावर आणायचे का? नाही. ते माध्यम आहे. तुम्ही आतून जागे झाले पाहिजे. काही जागा केली जलासी, सुने जागवणी तुझ्या द्वारापाशी. तुझ्या हितासाठी करी वसवसी, भेटीनं घेसी वासुदेवासी गा. हे कशाचं द्योतक आहे? समाज अज्ञानी आहे. म्हणून अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचं माध्यम म्हणजे शिक्षण आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही त्रिसूत्र आहे. माझ्या राष्ट्रसंत भगवान बाबांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं, अरे यक्करी का, परंतु लेकर शिकवा. लेकर त्या संतांचे विचार तुम्ही आम्ही अंगी बांधणारे लोक आहात. आणि त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या विचारामुळे आज प्रत्येकाच्या घरामध्ये नोकरदार आहे.
एक मुठभर असणारा समाज किती आहे तुमची आमची गणना? 2% तुम्ही आम्ही नाही, 2%. इतर समाज जर पाहिला तर बहुजन समाजामध्ये हजारो जाती आहेत. त्या जातीमध्ये तुम्ही आम्ही कुठे पहा, 350-400 जाती आहेत बहुजन, ज्याला तुम्ही आम्ही अलीकडच्या भाषेमध्ये ओबीसी म्हणतो. ओबीसी त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही कुठे आहेत? होय आदिनाथ महाराज नगण्य आहे. इतका कमी असणारा समाज आज महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या पटलावर जो आहे, त्याचं एकमेव कारण आहे संतांनी दिलेली शिकवण. त्या शिकवणीमुळं तुम्ही आम्ही आज पुढे आलेले आहोत. त्यांचे विचार तुम्ही आम्ही अंगी बांधले. हाडाची काढ करून आपली मुलं शिकवली, मुलींना शिकवलं. म्हणून आज घराघरामध्ये जसं म्हटलंय, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. प्रत्येकाच्या घरामध्ये हा उजेड आहे. अजून जी येणारी जी पिढी आहे आपली, मुलं असतील मुली असतील, यांना शिकवा, शिकू द्या, मनसोक्त शिकू द्या. एखादी मुलगी कलेक्टर झाली, तहसीलदार झाली, डॉक्टर झाली, अरे तुमची छाती भरून येईल, स्वाभिमान वाटेल. मुली कमी आहेत का दादा? या 2 वर्षामध्ये आपल्या गावामध्ये 14 मुली MBBS झाल्यात. किती? 14 मुली आहेत. आलं का लक्षामध्ये? एकूण 9 मुलं MBBS BAMS ला लागलेले. म्हणजे संख्या जवळजवळ 25-27च्या पुढे गेलेली आहे. आणि आम्ही ही उपक्रम घेत असतो अधून मधून, दिवाळीमध्ये वगैरे. आले ना पोरं, त्यांचा सन्मान सत्कार समारोप करायचा, बस. काही नसतं. एक नारळ म्हणजे त्याची किंमत काय? एक शाल काय किंमत आहे त्याची? 20 रुपयाची शाली, याच्या पलीकडे काय? परंतु ती किंमत महत्वाची नाही, तो सन्मान महत्वाचा आहे, तो स्वाभिमान महत्वाचा आहे. जेव्हा आम्ही पाहतो ही छोटी छोटी पोरं, पाठीमागे एक आपल्या वारकऱ्यांना प्रॉब्लेम निर्माण झाला. गोरखनाथ महाराज आपली कथा चालू होती नवरात्रामध्ये, बरोबर आहे. आपले कबलजी, त्यांचा प्रॉब्लेम लातूरला. ते मग कथा झाली की ते फोनवर बोलायचे. मी सहज विचारलं काय प्रॉब्लेम आहे? ते म्हटले असं असं, मला जरा दवाखान्यामध्ये घरचे प्रॉब्लेम आहेत आमच्या वडिलांचे. अडचण काय? आर्थिक अडचण आहे. दवाखाना म्हटलं की पैसा लागतो. म्हटलं मग एक काम करा, तुम्ही लातूरच्या विवेकानंद हॉस्पिटलला त्यांना पाठवता का? म्हटलं हो, मी फोन करून सांगतो बोलला. आणि आपलाच चुलत भाचा त्या ठिकाणी MBBS, त्याला फोन केला. तुम्हाला कल्पना आहे, फड कंपनी, अर्जुनराव फड. त्याला म्हणलं अरे आकाश कुठं आहे तू? ते म्हणला मामा घरी आहे. अरे म्हटलं एक असं व्यक्ती आहे आणि त्यांना थोडस प्रॉब्लेम आहे, त्यांचं काय ते पाहावं. मला पाठवून द्या लागलीच. मी काय बोला? म्हणजे आपण कुठेही जरी असलो ना, आपले जर पोरं त्या ठिकाणी असतील तर आपलं काम झाल्याशिवाय राहणार. हा स्वाभिमान आहे. याच मेळघाटामध्ये आमचा चुलत भाचा, तुमचेच गाववाले कातकडे, दीपक कातकडे, आता गंगाखेडला बदलून आता 2-2.5 महिने झाले. तुम्हाला कल्पना असेल कोणाला, या परिसरामध्ये सिव्हिल सर्जन म्हणून त्यांनी बरेचसे वर्ष काढले. काय बोलाल? कारण आपली पोरं ही शिकली पाहिजे, पुढे गेली पाहिजे. याच्यामुळं आपला तर उद्धार आहेच आहे, आपल्या समाजाचा उद्धार आहे, परिसराचा उद्धार आहे. आणि येणारी पिढी, त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे, उज्ज्वल. म्हणून त्यांना सपोर्ट करणं आपलं काम आहे. त्या गुरुजनांना मदत करणं, सपोर्ट करणं आपलं काम आहे. त्या शाळांना सहकार्य करणं आपलं काम आहे.
कायिक, वाचिक, मानसिक, आर्थिक सहकार्य म्हणजे केवळ पैसा देऊनच सहकार्य नसतं. त्यांना काय कमी आहे, त्यांच्या काय अडचणी आहे जाणून घेतल्या पाहिजे. मी बोललो बघा की या डोंगरावर जर नंदनवन प्रति स्वर्ग पाहायचा असेल तर तुमच्या गोलाईची ती माध्यमिक शाळा जाऊन पहा. महाराष्ट्रात अशी शाळा नाही. आम्ही अनेक शाळा पाहतो, अनेक शाळा. हे माझं काम आहे महाराज. अलौकिक शाळा. एकदा त्या शाळेसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. ही शाळा म्हणजे मी 4 दिवसापूर्वी बोललो होतो महाराज. गावची कळा जशी घराची कळा अंगण सांगतो, तसा संबंध गावची परिसराची कळा शाळा आणि तुमचं मंदिर सांगतो. ज्या गावची शाळा ज्ञान मंदिर आहे, आलं का लक्षामध्ये, आणि ज्या गावच्या मंदिरामध्ये संबंध व्यवस्था आहे, अध्यात्म आहे, बस स्वर्गापेक्षा कमी नाही. आपल्याकडे या संबंध गोष्टी भगवंतानी बाबांच्या कृपेने सुजलाम सुफलाम असणारा आपला हा परिसर आहे. मी का बोलालो, एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाही. 2 पारितोषिक आपल्या शाळेला भेटली नाही. ही शाळा, मी तर म्हणेल या शाळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच्या हस्ते पारितोषिक भेटलं पाहिजे. एवढी तळमळ आपली पाहिजे की आपल्याला भेटलंच पाहिजे. आणि आपली गोलाईची शाळा बस दिल्लीवरनं आवाज घुमला पाहिजे. लोकांनी आपला आदर्श घ्यावा. जा ते मॉडेल पहा. अशी अलौकिक शाळा आहे. सामाजिक कार्यकर्ते आहेत, दादा समोर आहेत, मुंडे दादा, तंटामुक्ती अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आमचे धोंडराम दादा. प्रत्येकाची तळमळ आहे, बस काही ना काही झालं पाहिजे, उणीव नको आहे. मी या मताचा माणूस. सर्वांना धन्यवाद आहे. मी का बोलतो, शिक्षण महत्वाचं आहे. मुली कमी नाही. कोणी कन्या पुत्र होती जे साथी, कोणी कन्या पुत्र होती जे साथी, कोणी कन्या पुत्र होती जे साथी, दयाचा हरी काय वाट देवा, दयाचा हरी वाट देवा, सीता आपला बाळ विवाह होत आहे हे पाहून शबरीच्या लक्षामध्ये आलं. आपल्या विवाहामध्ये निष्पाप पशूची हत्या होणार आणि असे निष्पाप पशूची जर हत्या झाली तर आपला विवाह, आपलं जीवन मंगल कसं होईल. म्हणून शबरीने घर सोडलं महाराज आणि शबरी पंपा सरोवरावर मातंग ऋषींच्या आश्रमाचा आश्रय करून राहू लागली. आलं का लक्षामध्ये. रोज त्या आश्रमाचं सडा सामर्थ्यन करावं. घनदाट अरण्य, जंगलात असणारी फळं फुलं मातंग ऋषींच्या पूजेसाठी शबरीने आणून ठेवावी. ब्रह्ममुहूर्तावर मातंग ऋषीने उठावं, गंगा स्नानासाठी जावं, परत येईपर्यंत या सगळ्या गोष्टी माझ्या शबरीने कराव्या. मातंग ऋषी विचार करतात, कोण असं माझ्या आश्रमामध्ये रोज झाड, रोज सडा सामर्थ्यन, रांगोळ्या, फळं फुलं, कोण असा. असा एक दिवस नाही, वर्षानुवर्ष हा घटनाक्रम चालत राहिला. आता शबरी थकलेली आहे, वय उच्च झाले आले, पायानं चालता येत नाही, डोळ्यानं दृष्टी अंधुक झालेले,
तरी संतांची सेवा आहे. मातंग ऋषी गंगेवर स्नानासाठी गेलेले आहेत. इकडे शबरी सर्व कामे करून परत निघणार एवढ्यामध्ये मातंग ऋषी येतात आणि मातंग ऋषीने काही गडबडी जाणाऱ्या त्या वृद्ध शबरीच्या हाताला पकडलं आणि विचारलं, बेटा तू कोण? शबरीने आपला इतिहास सांगितला. गुरुदेव, मी भिल्लांची मुलगी शबरी. शबरी, इतके वर्ष तू माझी सेवा केलीस, निस्वार्थ सेवा. बेटा मी प्रसन्न आणि निस्वार्थ सेवेचं फल मातंग ऋषीने सांगितलंय. बेटा मला प्रभूंचं वचन आहे की मी त्रेता युगामध्ये जेव्हा कौशल्याच्या पोटी अवतार घेईन तेव्हा निश्चित तुम्हाला तुमच्या आश्रमामध्ये दर्शन देण्यासाठी येईल. हे वचन माझ्या प्रभूंनी दिलेलं आहे. परंतु बेटा माझी जाण्याची वेळ आली. प्रभू काही आलेले नाही, परंतु ध्यानात ये, मी तुला सांगतो की याच आश्रमामध्ये तुला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र दर्शन देतील. पुढे मातंग ऋषींनी समाधी घेतली आणि मातंग ऋषींच्या वचनावर विश्वास ठेवून संतांचे हे पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा. शबरी रोज सडा सामर्जन करावं, फल पुढं आणावीत आणि प्रभूंच्या येण्याची वाट पाहावी. आज येते, उद्या येते. हा दिनकर्म शबरीच्या जीवनामध्ये प्रारंभ झाला. शबरी आपला भाव प्रकट करते. भगवान या माझ्या आश्रमामध्ये कधी येते? जग भगवान जेव्हा येते आणि भगवंताच्या येण्याने शबरीची कुटिया पावन होईल, पवित्र होईल. मी काय करेल भगवान आल्याच्या नंतर? शबरी बोलते, भगवान जर आले ना, मी प्रभूचं स्वागत करेन, त्यांना आपल्या आसनावर बसवेल आणि या माझ्या हाताने गोड गोड असणारी बोरांची फळं मी त्यांना खाण्यासाठी देईल. शबरी ही मधुरा अद्वैत भक्तीचं बुद्धिमंत रूप आहे. मधुरा अद्वैत भक्ती मी का बोलालो? अजून भक्तीमध्ये बरेचसे प्रकार आहेत, ज्याला मधुरा अद्वैत भक्ती म्हटलेला आहे. दिवसाची कथा आहे महाराज. चरित्र तर पुष्कळ शिल्लक आहे, परंतु ओझरत जावं लागणार, कारण हा ग्रंथ विशाल ग्रंथ आहे. व्यासासारखा महात्मा यामध्ये घडून गेला. व्यास उच्चिष्ट जगत्प्रेम असणारा महात्मा, या महात्म्याला भाव समाधी लागली या ग्रंथामध्ये. तर तुम्ही आम्ही कोण आहात? अलौकिक जीवन चरित्र
शबरी वर्णन करते. आज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र लक्ष्मण जेव्हा म्हणतात, लक्ष्मणा आपल्या पंपासुरावर मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये जायचंय. लक्ष्मणाने विचारलं, दादा किम कारणार? त्यांनी सांगितलं की मी मातंग ऋषींना वचन दिलेलं आहे, परंतु मातंग ऋषींनी आपला देह पंचतत्वात विलीन केलाय आणि त्या मातंग ऋषींच्या शिवेमध्ये असणारी त्यांची निशीम भक्त संपूर्ण आयुष्य समर्पित केलंय. त्या शबरीला आपल्याला दर्शन द्यायचं. भगवान प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजी महाराज आज पंपा सरोवरावर येतात. तुम्हाला माहित आहे पंपा सरोवर, ज्या पंपा सरोवराला माझ्या नरेंद्रभाई मोदींनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना करोडो रुपये दान दिले, करोडो रुपये ते पंपा सरोवर आणि शबरीचा आश्रम बनवण्यासाठी करोडो रुपये. आलं का लक्षामध्ये? जा कधी त्या शबरी कुंडाचं दर्शन घेण्यासाठी. महाराज ते धर्मकुंड आहे, ते भक्ती कुंड आहे. चलो शबरी कुंड में, चलो शबरी कुंड में, धर्म जागरण करी शबरी कुंड में, शबरी कुंड में. बर का, अलौकिक असणारं ते सरोवर आणि अशा सरोवरावर आज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र शबरीच्या आश्रमाकडे येत आहे. शबरीनं पाहिलं, दुरून पाहिलं, कोणीतरी येत आहे असं वाटतंय, धुंदलं धुंदलं दिसत आहे. शबरी इकडे तिकडे धडपड करते, कोण येत असत. आणि शबरीच्या लक्षात आलं की माझ्या गुरुदेवाने सांगितले 2 पुरुष येतील तुला भेटण्यासाठी. ते धुंदूक धुंदूक दिसणारे 2 पुरुष शबरीच्या डोळ्याच्या समोर जेव्हा आले महाराज, शबरीने आवाज दिला, कोण आहे? शबरी थकल्या गेल्या. तेव्हा प्रभू बोलतात, शबरी मी अयोध्या नरेश दशरथ कौशल्या पुत्र श्रीराम. जेव्हा हे शब्द माझ्या शबरीच्या कानावर पडले, शबरीने साष्टांग प्रणिपात केला. प्रभू आइए, स्वागत आहे. मी धन्य आहे प्रभू की माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की प्रभू तुला दर्शन देण्यासाठी येतील. महाराज भाव असा आहे, खोटं ठेवू खोटं नाही ठेवू. शबरी इकडे तिकडे पाहत, ज्या वट्याला रोज शबरी सणा सामर्जन करायची, कल्पना करायची माझा राम आला तरी इथे बसेल. प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणजीला बसवलं महाराज. शबरीनं दर्शन घेतलं आणि सांगितलं, प्रभू या गरीबाच्या झोपडीमध्ये, या झोपडीत माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, पुन्हा पुन्हा हे राष्ट्रसंतांची भूमी आहे. गाडगे बाबा मला विस्तार नाही करायचा. प्रभू तुम्ही या झोपडीमध्ये आलेला आहात, पर्णकुटीत आलेला आहात.
हो, तुमचा आदर आदित्य झालं पाहिजे, काहीतरी घ्या. प्रभूंनी सांगितलं, शबरे मला 14 वर्षाचा उपवास आहे. लक्ष्मणजी बोलतात, मला 14 वर्षाचा उपवास आहे. काय घेणार? अन्न तर घेता येणार, परंतु उपवासाला फळांचं बंधन नाही. शबरी म्हटले, प्रभू पुरणपोळीचा नैवेद्य माझ्याकडे नाही, किंतु थांबा. आणि अशाच महिन्यामध्ये माझी शबरी रानामध्ये गेली, वनामध्ये गेली. ज्या वनामध्ये बोरीचे झाड आहे, बोरीचे झाड. महाराज कधी कोण्या झाडाचं भाग्य उदय होईल सांगतायत. बोरीचं झाड, अरे वेळूचा केलं उद्धार झाला. वेळूचा, ज्या वेळूला कोणी स्वीकारलं नाही, त्या वेळूचा स्वीकार माझ्या वैष्णवांनी केला. पताकासाठी वापर. आज बोरीचं झाड, त्या बोरीच्या झाडाखाली शबरी गेली. खाली पडलेले बोर स्वतः चाकून पाहिले. गोड आहे, आंबट आहे, खारट आहे, तुरट आहे. 2 द्रोणाचे डोके लावले आणि त्या द्रोणामध्ये माझ्या शबरीनं स्वतः बोर चाकून घेऊन आली आणि प्रभूंच्या समोर दिली. प्रभू त्याचा स्वीकार करा. मोठ्या प्रेमाने काही एक विचार न करता माझ्या प्रभूंनी ते बोर श्रवण केली. लक्ष्मणजी पाहत आहे, भगवान काय करतात, की कोण शबरी, कोण्या जातीची, कोण्या कुळाची, कोण्या पंथाची. अरे हिने कधी स्नान केले का नाही, आंघोळ केले का नाही, ब्रश केले का नाही, कोलगेट काय, पतंजली काय, सगळ्या अंगाला हिच्या भोरा दिसतो. भगवान म्हणते लक्ष्मणा, अरे काय पाहुणो का नाही म्हणा. भगवंतांनी शबरीचं काही पाहिलं नाही. पाहिला शबरीचा भाव, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आण विठोबाच. मला इथं विस्तार जास्त नको आहे. भगवान स्वतः बोलतात गीतेमध्ये, पत्रम पुष्पम फलम तोयम यो न्याय भक्ता प्रयच्छति तदहं भक्त्यो परुतो अष्टामि प्रेतात्मनः. पत्रम पुष्पम फलम तोयम मग निशुंभावोल्लासे मग अर्पावयाचे निमिषे फलले कावडे तैसे फलदयाचे. भक्तू माझ्याकडे धावी आणि मी दोन्ही हात ओढत. भगवंताने त्याचा स्वीकार केला महाराज. हो, शबरीला दर्शन दिलं. हो, याचा बोला बोले शबरी माते. आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र पुढं पंपा सरोवरावरून खाली सुग्रीवजी महाराजांची भेट आहे, हनुमंतरायाची भेट आहे, वानर सेना आहे, माता सीतेचा शोध आहे. बराचसा घटनाक्रम करत करत प्रभूच आणि लक्ष्मणजी महाराजांचं अहिरावण आणि महिरावणासोबत घनघोर युद्ध प्रारंभ झाला. किंतु काय करावं, अहिरावण महिरावण बाणाच्या माध्यमातून ठार झाले की त्यांचं जे रक्त पडलेलं आहे त्या रक्तावर भोंगी अमृतान शिंपडायचे. परत ते अहिरावण महिरावण जिवंत व्हायचे. परत युद्ध. बाजूला उभे होते हनुमंतराय, बुद्धिमतां वरिष्ठम. हनुमंतरायाने विचार केला, असंच जर 7 पुढ्या पर्वतात हे चालू राहिलं तर महाराज काला करून कधी परत जाणार. अहिरावण महिरावण जर नाही ठार झाले तर रावण कधी मरणार आणि माता सीतेला कधी मुक्त करणार. म्हणून गदा उचलली हनुमंतरायाने. जय श्रीराम. कुठं गेले, कुठं गेले बोलायला? कराडी गावला होय वाल्मिकपारा. कुठं? पाताळात. ज्या ठिकाणी चंद्रसेना आहे, चंद्रसेना
ही कोण चंद्रसेना? अहिरावण महिरावणाची धर्मपत्नी चंद्रसेना. गेले चंद्रसेनेच्या महाली आणि विचारलं, चंद्रसेना काय प्रकार आहे? चंद्रसेनेनं स्वागत केलं. हनुमंता बोला, काय म्हणता? तेच विचारायला आलो, हे कधी होणार पूर्ण? इति गुह्यतमं शास्त्रम, काय मला सांग. असं म्हणतात नवऱ्याचं सगळंच बायकोला माहित असतं. खरं पाहिलं तर आपलं सर्वच त्यांना माहित आहे. खरी आपली इज्जत त्यांच्या हातात आहे. स्त्रीनं जर ठरवलं ना घराचा स्वर्ग करायचे तर फक्त ती स्त्री करू शकते, स्वर्ग. आणि स्त्रीनं जर ठरवलं ना घराचं समशान करायचं, नरक करायचं आहे, एका क्षणामध्ये नरक करण्याची पावर स्त्रीमध्ये आहे. तुम्ही कोणी राहा, तुरमखारा, पुढची भाषा बोलतो थोडस, केवढा रास गर्भ श्रीमंत, त्यांच्या फक्त मनामध्ये यावं. सगळ्या कुळांचा नाश हे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे. आपण बुडती पती बुडविली दोडी कुल नीती बर का, म्हणूनच मी बोललो. परंतु स्वर्ग करण्याची क्षमता माझ्या स्त्रीमध्ये आहे, माझ्या मातेमध्ये आहे, माझ्या बहिणीमध्ये आहे. काही आमच्या माता आहेत, काही बहिणी आहेत. व्यसनी मालक जरी नशिबी आली तरी त्याचा प्रपंच करतात का नाही? 8-8 दिवस मालक तिकडच पडलेला असतो, तरी पण घर, प्रपंच, शेती, बाडी, लोकांची कामं करून बापाचं नाव करतात. कोणाचं नाव? बापाचं. त्या मौल्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो, धन्यवाद. परंतु जाता जाता सांगून जातो, असा जर मालक असेल तर कधी कधी दांडगा घेऊन हातात उठत जा, काय होणार नाही. ते त्याच्यात आहेच काय ताकद, पण त्याची ताकद, त्याचा आवाका तुमच्यापेक्षा मी सांगण्याची गरज नाही, तुम्हाला त्याची ताकद माहित आहे. आणि माझ्या भावांना पण मी सांगेल, तुम्ही लाखो रुपये कमवता आणि हजारो रुपये तुम्ही नको त्या व्यसनावर खर्च करता. अरे तेच पैसे घरामध्ये खर्च करा, आपल्या मुलाबाळांना, आई वडिलांना, आपल्या धर्मपत्नीला, आपल्या बहिणींना. या बहिणींनी किती दिवस लाडकी बहीण म्हणूनच ते महिन्याची वाट पाहायची. किती दिवस लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना. बरं, त्या लाडकी बहिणीचा हप्ता पडला की काही मालक तयारच आहे. अरे काम करा, घाम गाळा. तुम्ही तर दिले नाहीत, परंतु गव्हर्नमेंटने त्यांना दिलेत. आता आज ते मला देणार आहेत जाता जाता. त्याच्यातले बहिणी म्हणल्या, भाऊ लईच खतरनाक आहे, आमच्याकडून जास्त बोलायला आहे. त्यांनी मला सांगितले, या हप्त्याची दक्षता तुम्हालाच आहे दादा म्हणून. वाल्मिक महाराज, मला पोत घेऊन बसावं लागेल बोलाईमध्ये. विनोदाचा भाग सोडून द्या. तुम्ही आनंदी राहावं. तुमचा संसार, तुमची मुलं बाळ, तुमचा प्रपंच, तुमचे मालक आणि तुम्ही सुखी असावं, आनंदी असावं, हीच आमची खरी दक्षिणा आहे. आमच्या बहिणी सुखामध्ये, आनंदामध्ये, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? का बोलत नाही? काय हवं? बहिणीकडून कशाची भावाने अपेक्षा करायची नसते, भावाने घ्यायचं असतं. देता का नाही दीपावलीला? मी का बोला? या सगळ्या गोष्टींचं चिंतन करत असताना आज चंद्रसेनेला विचारलं हनुमंतरांनी, काय आहे? चंद्रसेनेने सांगितलं, मी सांगते, परंतु हनुमंता माझी एक आट आहे. हनुमंतराय बोलले, एक नाही तुझ्या 100 अटी मान्य आहेत, फक्त तो सांग.
म्हणजे हनुमंता दे वचन. मला हनुमंतराने वचन दिलं ना, कशाचाही विचार केला नाही माग पुढं. हनुमंता माझ्या घरी प्रभू आले पाहिजेत. आणि सांगितलं ते गुह्य ते भुंग्याचं वगैरे वगैरे. हनुमंतराने उडान केलं. जय श्रीराम. पुढं युद्ध चालूच होतं. भगवंताला जाऊन सांगितलं. त्याप्रमाणे ते अमृत शिंपडणारे भुंगे अहिरावून महिरावून ठार झाले. विजय संपादन केला. आणि जसा विजय संपादन झाला, वानर सेनेने आनंद उत्सव केला. प्रभू रामचंद्राच्या हाताला हनुमंतरायने धरलं. म्हणले चला. भगवान म्हटले कुठं? चला तर बोल. अरे म्हटलं जायचंय कुठं हे तर सांग ना. हनुमंतराय बोलली चंद्रसेनेकडे. भगवान म्हटले चंद्रसेनेकडे? हो, तिला वचन दिलं मी. तू आणि वचन तर काय हनुमंता, भल्याग्रस्ता कळव तुला. मला काय सांगणार? तुम्ही पहिले चला. महाराज पुढे हनुमंतराय पाठीमाग मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. आणि इकडे चंद्रसेना तयार आहे. मस्त पलंगाची शेज बनवलेली आहे. हातामध्ये स्वागत करण्यासाठी तांब्या ताट सर्व घेऊन प्रभू आले. चरणकमल धुले आणि बाहेरच पाटावरून प्रभूने सांगितलं चंद्रसेना मी आलोय खरंय. माझा जर अवमान झाला तर मी क्षणभरवी थांबणार नाही. चंद्रसेना म्हणले काळजी करू नका. चंदनाचा पलंग आहे. सगळं सागवान चंदनाचं आहे. कठीण लाकड आहे. भगवंताची लीला आहे. तो सबंध पलंग त्या भुंग्याने करून ठेवला होता. चंद्रसेनेच्या आनंदाला पारावार नाही. प्रभू गेले त्या पलंगावर विराजमान झाले. चंद्रसेना हातामध्ये तांब्या घेऊन आली पाण्याचा आणि प्रभूच्या शेजारी बसणार तेवढ्यामध्ये काळ दिशा पलंग वाढला. पलंग मोडला की प्रभू उठले. बस निघणार एवढ्यामध्ये चंद्रसेना हात पडला. मला वचन दिलेलं आहे हनुमंतरायाने. प्रभू म्हटले हो माझं ठरलेलं आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. चंद्रसेना या त्रेतायुगामध्ये मी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहे. मला मर्यादा आहे. एक बाणी एक वचनी एक पत्नी हे व्रताचं धारण मी केलेलं आहे. व्रत पालन केलेलं आहे. परंतु पुढच्या अवतारामध्ये द्वापार युगामध्ये जेव्हा मी या भूतलावर भगवान श्रीकृष्णाचा अवतार घेईल त्यावेळेस तुझं मनोकामना मनोरथ पूर्ण होतील. महाराज तीच चंद्रसेना पुढं भगवंताची पट्टराणी आहे जिचं नाव आहे सत्यभामा. कोण आहे ती? सत्यभामा आहे. सत्यभामा तिचा अधिकार एवढा आहे की सत्यभामा दान करी नारदासी अष्टनायिका आणि 16,100 या सर्वांचा विवाह एकाच वेळेस माझ्या प्रभूंनी त्यांच्यासोबत एकाच वेळेस विवाह केला. त्याचा सर्वांनी जय जयकार करा. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. 10 सेकंद भजन होईल. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी दीनाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरी गोविंद हरी मुरारी दीनाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी दीनाथ नारायण वासुदेव. नारायण वासुदेव दीनाथ नारायण वासुदेव. बोला
नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. आवाज निघाला पाहिजे, आवाज. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. जय हो. नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण कृष्ण गोविंद हरे मुरारे. कृष्ण गोविंद भगवंताचं हे दिव्य चरित्र आहे. अलौकिक लीला भगवंताच्या आहे. गैरसमज नको व्हायला म्हणून मी अधून मधून सांगत असतो की जीवन चरित्र भगवंताचं कच्च्या कानाच्या व्यक्तींनी व्यवस्थित समजावून घेतलं पाहिजे. ज्यांचे कान कच्चे आहे बर का, हे 16,108 म्हणजे कोणी हरामासाच्या स्त्रिया नाही, ज्यांच्यासोबत माझ्या भगवंतानी मनोमिलन केलं. हा प्रत्यक्ष श्रुती एक श्रुती. जसं म्हणतात कांडत्रय निरूपणी यात नाही आहे. 16,000 हे उपासना मंत्र आहेत. मध्यंतरी आपला थोडासा विषय झाला बर का. 100 उपनिषद आहेत ज्याला ज्ञानकांड म्हटलेलं आहे बर का. आणि 8 ही प्रकृती आहे, अष्टधा प्रकृती आहे. भगवान गीतेमध्ये सांगून जातात आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार ही अष्टधा प्रकृती आहे. या प्रमुख पत्न्या आहेत की ज्यांनी
16,100 स्त्रियांनी आपलं आत्मसमर्पण केलं. भगवंतांनी कारागृहातून मुक्त केलं आणि त्यांनी विचारलं, देवा तू आम्हाला सोडवलं मान्य आहे, परंतु आता आमचा स्वीकार कोण करेल? घरी गेलो तर आई वडील स्वीकारणार नाही, बरं बाहेर कोणता वर आमचा स्वीकार करेल? आमची विनंती आहे, आम्ही तुला आत्मसमर्पण केलेलं आहे, आत्मसमर्पण, तूच आमचं पाणी ग्रहण कर. मला ज्या ज्या भक्तांनी आत्मसमर्पण ही नववी भक्ती आपल्या जीवनामध्ये अंगीकारली आहे, त्या भक्तांचं पाणी ग्रहण करण्याचं काम माझ्या भगवंतानी केलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? पाणी ग्रहण तुम्हाला कल्पना आहे का नाही? या भारतवर्षामध्ये अनेक भक्त होऊन गेले, अनेक साध्वी होऊन गेले, अनेक साधू होऊन गेले, अनेक ऋषी मुनी यांची अपार परंपरा असणार हे भारतवर्ष आहे. जसे अनेक साधू झाले तशा अनेक साध्वी या भारतवर्षामध्ये जन्माला आल्या. त्यापैकी एक मेवाड प्रांतामध्ये जन्माला आलेली संत मीराबाई. ज्या मीराबाईंचं पाणी ग्रहण माझ्या भगवंतानी केलं. मी का बोलावं? ही प्रत्येक गोष्ट एक शब्द ना शब्द तुम्ही ध्यानात घ्या. हे संबंध अभिनव चिंतन आहे. छोटीशी मीराबाई राजकन्या वडिलांसोबत विवाह मंडपामध्ये गेली आणि तिने ते दृश्य पाहिलं आणि विचारलं, बाबा ये क्या चल रहा है? वडिलांनी सांगितलं, बाळ हा विवाह है, ये तो शादी है, ब्याह है, लग्न आहे. लग्न लग्न म्हणजे काय? काय उत्तर आहे? राजा बोलू लागला, बेटा मुलगी आणि मुलांचं जे अक्षदा टाकून लावलं जाते त्याला विवाह म्हणतात, लग्न म्हणतात. अच्छा बाबा मेरा कब होगा? मेरा भी ऐसा होगा? राजा बोल रहा, बेटा निश्चित बड़े धूमधाम से तेरी शादी बनाएंगे हम. अरे हम तो तुम्हारे पिताजी है और मेरी एक ही लाड़की पुत्री है, बहुत बढ़िया बनाएंगे. मीराबाई बोलिया, कब बनाएंगे? बेटा आप छोटे हो, जब आप ऊपर हो गए हम तब ऐसा ब्याह बनाएंगे कि पूरी दुनिया देखती रहेंगी. एक छोटीशी मीराबाई, तिला काय माहित आहे सगळ्या गोष्टी. मीराबाईने हट्ट धरला वडिलापाशी, ज्याला बाळ हट्ट म्हटलेलं आहे, बाबा अभी बना दो. अरे काय करावं? नहीं बेटा अभी कैसे? नहीं मुझे कुछ मालूम नहीं, अभी चाहिए मैं. आता ते विवाहाचा का समारोप चालू, इकडे हे प्रकार चालू. आता राजा जर असा असं द्विधा अवस्थेत तर लोकांचं आपोसूक नजर त्याच्यावर गेली. मंत्री आले, महामंत्री, प्रणाम महाराज. काय झालं? राजा बोल लागला, अरे छोटी सी मीरा है, ऐसा ऐसा चल रहा है. महामंत्री म्हणले, एवढी काय काळजी करतात? बाजूलाच त्या विवाह समारंभामध्ये ठेवलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती उचलली. मीराबाईंना सोपवली आणि सांगितलं, जा तुमचा विवाह झाला. छोटीशी मीरा ती भगवंताची मूर्ती घेऊन, बस मेरे तो गिरिधर गोपाल. परंतु परिणाम त्या बालमनावर एवढा परिणाम झाला महाराज. पुढं मीराबाईंचा प्रत्यक्षात विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर मीराबाईंनी सासरी जाताना ती भगवंताची देवाऱ्या ठेवलेली
मूर्ती जी नेहमी पूजा करायच्या मीराबाई ती सोबत नेली सोबत. कमी वयामध्ये मीराबाईंना वैधव्य आलं. कमी वयामध्ये परत मीराबाई बापाच्या घरी आल्या. वैधव्याचं जीवन काय करावं, परंतु निशिम भाव निशिम प्रेम मीराबाईंचं भगवंतावर. मीराबाईंनी रोज भगवंताच्या भक्तीमध्ये लीन व्हावं. मीराबाई बोलतात, हरी मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द ना जाने को. हरी मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द ना जाने को. क्या बात. सुंदर भाव आहे. मी का बोला, भक्तांनी भगवंताला आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण ज्याला आत्मनिवेदन ही भक्ती म्हटलेली आहे. भगवंतानी भक्तांचं पाणी ग्रहण केलं. अशा भक्तांच्या जीवनामध्ये एवढे दुःख आहे. मीराबाई बोलतात आज भगवंताला, भगवान माझं दर्द माझं दुःख कोणी जाणत नाही. ते भगवान हे दुःख मी कोणाला सांग. अरे मी तुझी कोण आहे. हरी मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द ना जाने को. हरी मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द ना जाने को. ना मैं जानू आरती वंदन. भगवान मी काही जाणत नाही, तुझ्याशिवाय दुसरं काही. महाराज मीराबाईंनी जेव्हा मीराबाईचा विवाह त्या मूर्तीसोबतच झाला, हे मनोमन मीराबाईंनी बांधलं. तेव्हापासून मीराबाईंनी परपुरुषाकडे पाहिलं पण नाही. मीराबाईंना परत वाट लावण्याचं कारण काय, ठेवून घेतलं नाही. कारण मीराबाई संबंध भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होत्या. नकशिकांत त्या प्रेमामध्ये डुबून गेलेल्या होत्या. कोण ठेवून गेले. मीराबाईंनी आपल्या महालामध्ये भगवंताची भक्ती करावी. भगवंताची मूर्ती समोर आहे. हरी गुण गावत नाचुंगी मैं. पायामध्ये चाळ बांधावे. पग घुंगरू बांधू मीरा नाची रे. पग घुंगरू बांधू मीरा नाची रे. पग घुंगरू मैं तू अपने नारायण की. मैं तो अपने नारायण की. हो गया मरिया पग घुंघरू. मीराबाईंनी पायामध्ये घुंगरू बांधावे, चाळ बांधावे आणि भगवंताची भक्ती करावी. हातामध्ये एक तारी आहे, चिपळ्या आहेत आणि
महाराज जेव्हा मीराबाई भजनामध्ये लीन आहेत, समाज सारखा नाही महाराज, ती पाची बोट सारखे नाही, लोक बोलतात, लोक बोलू लागले. लोक कहे मीरा हो गई बावली, लोक कहे मीरा हो गई बावली. लोक बोलू लागले. लोक काय बोलतील सांगा. लोक चांगले आहे बोलतात महाराज, आणि लोक वाईट आहे बोलतात. म्हणून मन आहे लोक कैसा होत धरवेना. लोक कहे मीरा हो गई बावली. परंतु आज लोकांचं द्यावं सोडून कोण मनावर घेत. परंतु घरातच आज वडील पण बोलू लागली मीराबाईला, मिरे काय करते, कल्पना आहे तू राजकन्या आहेस, आपण क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेलो, आणि तू भगवंताच्या समोर भजन करतेस, नृत्य करतेस. या गोष्टी चालते का? आपल्या कुळात आहे काय? तू आमच्या कुळाचा नाश केला असणार. तुझा विवाह लावून दिला, तिथं पण राहिली नाही, परत आली, आणि आता हे उद्योग करते का? लोक कहे मीरा हो गई बावली, लोक कहे मीरा हो गई बावली. एक बाप कहे कुलनासी, पदभंगरू पदभंगरू परिणाम महाराज मीराबाईवर भयान संकट चालू झाली, भयान संकट. काय करावं? परंतु भगवंताला हे आत्मसमर्पण केलेली मीराबाईला ठार करण्याचे प्रयोग झाले. मीराबाई बोलतात, विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला. हृदय भरून आलं. मीराबाईने पाहिलं तो विषाचा गिलास. असं कोणतं मी काम केलं की माझ्या मरणावर लोक उठले. माझा वडील जन्मदाता वडील मला विष पाजून ठार मारण्याची युक्ती करतो. मीराबाई हसल्या. असो, ईश्वर इच्छा आहे, त्याच्या इच्छेमध्ये आपलं समाधान आहे. विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजीने भेजा. तो विषाचा ग्लास माझ्या मीराबाईने हातामध्ये घेतला. विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजीने भेजा. बिबत बिबत मिराई, भगवंतरू भगवंतरू मीरा नाची, भगवंतरू मीराबाईंनी हसत हसत तो विषाचा ग्लास प्राशन केला. महाराज जाणे जीवीचे सकळ नारायण. भगवंताला प्रश्न पडला, माझी अनन्य असणारी मीरा, इथं जर बरं वाईट झालं तर भगवंताची मूर्ती मीराबाईंच्या हृदयामध्ये प्रगट झाली. आणि ध्यानात देव्हाऱ्यात असणारी भगवंताची 3.5 फुटाची मूर्ती नकशकांत हिरवी पडली त्या विषाच्या परिणामामुळे. जेव्हा मीराबाईंनी डोळे उघडले आणि पाहिलं, भगवंताची काळी सावळी असणारी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती हिरवी पडलेली आहे. मीराबाईंनी ठरवलं, आता या राज्यात राहायचं नाही. ती मूर्ती उचलली. मीराबाई आज वृंदावनामध्ये आल्या.
मीराबाईंनी मारवाड सोडला, महाराज राजस्थान सोडला. मीराबाई वृंदावनामध्ये, तुम्ही कधी जर वृंदावनला गेले तर मीराबाईंची धर्मशाळा आहे, मठ आहे, मंदिर आहे. भगवंताच्या दर्शनाला जात असताना उजव्याच हाताला हो, जा कधी त्या मीराबाई भगवंताला बोलतात, भगवान किती दुःख आहे. तरी पण हरिमय तो प्रेम दिवाणी, दर्द न जानो होय. जो हर के बते जो हर जाने, जो हर के बते जो हर जाने, जो हरी है. माझी अवस्था हिरा आहे, सोन आहे, कोण ओळखतंय? हिरा ओळखण्याची पारख कोणाला आहे? जो हिऱ्याचा व्यापारी, जोहरी म्हटलेला आहे त्याला. सोनं ओरिजिनल कोण ओळखते? सोनार. तसं मीराबाई बोलतात, जो हर के गते जो हरी जाने, जो हर के गते जो हरी जाने, जो होरी हो. आणि इतर महाराज राजस्थानमध्ये मीराबाई निघून गेल्याच्या नंतर काही दिवसाने एवढा अकाल पडला, वर्षाच नाही, पाऊस नाही, दुष्काळ पडला. पण 1 वर्ष नाही, लगातार 3 वर्ष दुष्काळ. एका भक्ताला त्रास दिल्याचं हे दुःख आहे. मग काही जाणकार लोक असतात, त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही एका महान साध्वीचा, महान भक्ताचा अवमान केला, अपमान केला. जा त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हा, त्या मीराला घेऊन या आपल्या राज्यामध्ये. प्रधान सेवक गेले महाराज मीराबाईकडे, नतमस्तक झाले. हो, मीराबाई आम्हाला क्षमा करा, परत आपल्या राज्यामध्ये चला. मीराबाईंनी सांगितलं, आता परत आता न फिरे मागाय. गोलाई सोडली ना पुन्हा आता परत ना नाही, तुम्हाला यावं लागलं. प्रजा दुःखी आहे, अकाल पडलेला आहे, दुष्काळ पडलेला आहे. मीराबाईंनी सांगितलं ना, जेव्हा महामंत्री अधिकच फोर्स करतात जबरदस्तीने परत नेण्यासाठी, तेव्हा मीराबाईंनी सांगितलं, 1 मिनिट मी येते, परंतु एकदा मला भगवंताचं दर्शन करून येऊ द्या. आणि मीराबाई त्या गृहामध्ये भगवंताची शेत लावली आहे, भगवंताची मूर्ती विराजमान आहे. त्या गृहामध्ये मीराबाईने प्रवेश केला आणि बघता काय, मीराबाई भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाल्या. विलीन याला आत्मसमर्पण म्हटलेलं, आत्मसमर्पण. श्रवणं कीर्तनं विष्णुं स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सत्यम आत्मनिवेदनम. ही आत्मनिवेदन नावाची भक्ती आहे. आज 16,100 स्त्रियांनी भगवंताला समर्पण केलं, समर्पण. आणि भगवंतांनी या सर्वांचं पाणी ग्रहण एकाच वेळेस केलेलं आहे. असा तो द्वारकाधीश परमात्मा, त्याची कथा आपण या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये श्रवण करत आहात. आज दुपारच्या सत्रामध्ये श्रीमद भागवत कथेची सांगता होणार, अर्थात भागवत कथा विश्राम होणार. संध्याकाळी सर्वांनी आरतीला यायचे. प्रत्येकाने आपापलं ताट, अक्षदा, फुलं, पूजेचं साहित्य सोबत घेऊन यायचं. आणि जमलं तर आपापले बालक सोबत घेऊन यायचे.
ते तुमचं ऐकत येईल, निश्चित ऐकत येईल. जोडीनं यायचं, जोडीनं. बर का, मी दक्षिणा तुम्हाला आणायला सांगणार नाही, तुम्ही देणारच आहे, मला कल्पना आहे. एक एक मणी जरी मला दिला, एक एक मणी गळ्यातला, तरी लाकीट व्हायला किती वेळ लागेल? तिथून दांडीला जायचं सोड, 4 तोळ्याचं लाकीट बनेल की. होय वाल्मिक महाराज. आणि वाल्मिक महाराजाला 1-2 आज्ञा होती. आम्ही नको म्हणणार नाही. आता तुम्ही देत असल्यास नको कशाला म्हणा. आमच्या भगिनी काही म्हणल्या काळजी करू नका, जात आणि कानातला एक झुमका तुम्हाला देणार आहे. असं विनोदाचा भाग सोडून द्या. सर्वांनी सकाळच्या सत्रात फक्त वेळेवर या. हो, भागवत कथा दुपारच्या सत्रामध्ये विश्राम घेणार. आणि आजची कथा या आत्मसमर्पण भावासहित या ठिकाणी विश्राम घेत आहेत. सर्वांनी वर हात करा. हरई नमः, हरई नमः, हरई नमः. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की. श्रीमद् भागवत शुकाचार्य महाराज की जय. जय श्री राधेश भगवान के. नमस्कार वदे पदे राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज की जय. जय रघुनंदन जय सिया राम. जय रघुनंदन.